आपल्यासोबत जयश्री तय्यर आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। नुकताच भाजपमध्ये तुम्ही पक्षप्रवेश केलेला आहे, देवेंद्र फडणवीस पक्षप्रवेशाला उपस्थित होते। सांगलीमध्ये काँग्रेसला वारंवार अपमान केला म्हणून तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तुम्ही आता बोलताना सांगितलंय। काय सांगाल एकंदरीत भाजपच्या पक्षप्रवेशावर? आज भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय आणि गेली 10 वर्ष म्हणजे मी सांगितलं मगाशी त्याप्रमाणे राजकारणात मी आहे आणि पक्षातनं पाहिजे तसं आम्हाला न्याय दिला गेला नाही। त्यामुळे मागच्या वेळी आम्ही ही अपक्ष निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर पक्षाने आम्हाला काँग्रेस पक्षाने आम्हाला निलंबित केले आणि त्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। कारण आम्हाला कुठल्या तरी पक्षात प्रवेश करणारच होतो आम्ही, तर आम्ही भारतीय जनता पक्ष निवडला। कारण हा लोकांच्या विकास काम करणारा पक्ष आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे देवेंद्रजी फडणवीसांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सर्व तुमच्या कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देऊ। तुम्ही म्हणालात की सांगलीमध्ये कामं झालेली नाहीयेत, विकास कामं ती आता भाजपमध्ये असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होतील। काँग्रेसच्या काळात कोणती कामं रखडली, कोणती कामं बाकी आहेत? काँग्रेसच्या काळात म्हणजे आता जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं वारणा उद्भव योजना ही मदन भाऊंचं स्वप्न होतं आणि शहरी नाल्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तर त्यासाठी आम्ही ते मार्गी लावण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न एक शेवटचा प्रश्न आहे। पाटील खानदानातलं खूप मोठं नाव होतं, ते आता भाजपमध्ये आलेलं आहे। काँग्रेसला याची जाणीव नव्हती का? काँग्रेसला याची जाणीव नव्हती का? ते काँग्रेस पक्षालाच विचारत आहे। वहिनी साहेब